रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शिरवली गावात स्वराज्य प्रतिष्ठान शिरवलीच्या वतीनं यंदाही शिवजयंती सोहळा अत्यंत दैदिप्यमान पद्धतीनं साजरा करण्यात आला। या दिमागदार सोहळ्याचे औचित्य साधून शिरवली गावामध्ये नवनिर्मित शिवस्मारकाचे लोकार्पण आणि विविध प्रेरणादायी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात रसाळगड ते भरणे या मार्गावर निघालेल्या शिवज्योत आगमनाने झाली। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून संपूर्ण गावातून ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली। या भव्य शिवस्मारकाचे उद्घाटन ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट शरद काका चिटणीस यांच्या शुभ हस्ते पार पडले। या ऐतिहासिक प्रसंगी स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष कमलेश आंबेकर यांच्यासह गणेश धाडवे, दिलीप घाणेकर, किसन बोलाडे, प्रमोद गुरव आणि इतर सदस्य तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवरायांच्या जयघोषाने संपूर्ण शिरवली गाव भक्तिमय झाले होते। स्वराज्य प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपत राबवलेल्या स्तुत्य उपक्रमामुळे सर्वत्र कौतुक होत असून शिवस्मारकामुळे गावाच्या वैभवात भर पडली आहे। अशा प्रकारे हा शिवजन्मोत्सव सोहळा अतिशय उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला। आज आपण इथं शिरवली गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंती निमित्त आणि शिवाजी महाराजांचा पुतळा इथं अनावरण कार्यक्रम केलेला आहे। महाराजांची आज 396वी जयंती अख्ख्या राज्यभर संपन्न होत आहे। यामध्ये आमच्या शिरवली गावाने एक स्मारक म्हणजेच मंदिर बांधून शिवाजी महाराजांचं आणि आमच्या गावाचं नाव केलेलं आहे। आणि गावामध्ये आम्ही सर्वांना एक आदर्श घालून दिलेला आहे की सर्व युवा पिढीने देखील शिवाजी महाराजांसारखे संपूर्ण गुण विचार हे आत्मसात करावे आणि गावाला एक आदर्श गाव म्हणून महाराजांच्या ह्याच्यामार्फत व्हावं असं आमची हे आहे। आज आपण येथे महाराजांच्या जयंतीनिमित्त सगळे जमलो आहोत। गावाने दिलेल्या संपूर्ण प्रतिसादाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, त्यांना धन्यवाद करतो। स्मारक बांधण्याचे आमचे जे विचार आहे ते आमचे जे यंग जनरेशन आहे, आम्ही असंच बसलो होतो चौकामध्ये की बाकीच्या शहरात गावात असे साजरे करतात, आपण का करू शकत नाही। तर असं आम्ही 5-6 जण बसलो होतो। त्यानंतर सगळे आमच्या जे ग्रुप आहेत त्यांना सगळ्यांना विचारलं ते आपण करूया का, तर ते सगळे बोलले तयार झाले नाही का। त्याने प्रोत्साहन दिलं, त्याच्यामुळे हे सक्सेस झालं आणि सक्सेस झाल्यामुळे जो गावाचा प्रतिसाद आहे त्याच्यामुळे अजून कार्यक्रमाला शोभा आले आणि त्याच्यातून हे आमचं जे स्वप्न होतं ते साकार झालं। एवढे बोलतो मी।